विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. 9वीच्या मराठी माध्यमाचा 11वा धडा मातीची सावली स्टॅनली गोन्साल्विस यांनी लिहिलेला अप्रतिम सुंदर धडा. विद्यार्थी मित्रांनो, या धड्यामध्ये फरसू नावाचे एक अतिशय महत्त्वाचं पात्र आहे. या फरसूला 3 मुली आहेत आणि एक मुलगा आहे. मुलीची नाव आपल्याला दिली नाहीये, पण मुलाचं नाव मनू असं दिलंय. पत्नीचं नाव कोसू असं आहे. त्याला 2 मित्र पण आहेत. आणि या सगळ्या धड्याबद्दल आपण हळूहळू समजून घेण्याचा प्रयत्न करूया. प्रथमतः फरसू समजून घेतला की आपला 80% धडा अधिक चांगल्या पद्धतीने समजणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, फरसू हा अतिशय खेडेगावात आपल्या अतिशय छोट्याशा जमिनीवर कसणारा आणि खूप मेहनत करणारा अतिशय माणूस आहे, चांगला माणूस आहे. तो आपल्या शेतामध्ये असलेल्या विहिरीमधल्या पाण्याचा उपयोग करून 2 पेक्षा जास्त पिकं घेतोय. 2 पिकांच्या मध्ये पण काही पिकं घेतोय आणि आपला संसार उत्तम पद्धतीने करतोय. फरसूची जी पत्नी आहे कोसू, ती पण अतिशय कष्टाळू आहे आणि ती पण आपल्या पतीला संपूर्ण मदत करते आणि आपला संसार सांभाळण्याचं काम करते. याच दोघांच्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपल्या 3ही मुलींचं लग्न गळाभर सोने देऊन करून दिलंय. म्हणजे याचा अर्थ कन्यादानाला त्यांनी कुठेही कमी पडलेले नाहीये. मुलीच्या लग्नासाठी त्यांनी भरभरून खर्च केलाय आणि योग्य ठिकाणी त्यांच्या मुलीचं लग्न झालेलं आहे. याचा अर्थ शेती न विकता आपल्या मुलीच्या लग्नासाठीची संपूर्ण व्यवस्था करणारा फरसू हा अतिशय आधुनिक पद्धतीने काम करणारा शेतकरी आहे, हे आपल्याला लक्षात येतं. अन्यथा विद्यार्थी मित्रांनो, अनेक शेतकरी कमी शेती असताना शेत पिकत नाही पासून मग वेगवेगळ्या कारणाने उधारी करतात, कर्ज करतात, कर्जबाजारी होतात आणि मग आपल्या आयुष्याचं मातेर करून घेतात, असं पण आपल्याला दिसतं. फरसूच्या बाबतीत आणखी एक वेगळी गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल ती म्हणजे फरसू आपल्या शेतातच एक कोपट करून अतिशय छोट्या घरामध्ये, कोटा म्हणतात ना खेडेगावात, तशा पद्धतीने जिथं जनावरं ढोरं बांधतात तिथं तशा प्रकारचं घर करून तिथं राहतोय. म्हणजे उठल्या सेकंदापासून ते गाढ झोपेपर्यंत तो आपल्या शेतात पूर्ण वेळ काम करतोय, हे आपल्याला लक्षात येत असेल. आपल्याला नाशिकच्या आजूबाजूला पिंपळगाव बसवंत भागात मोस्टली आपल्या शेतकऱ्यांची सगळी मोठमोठी घरं शेतातच दिसतील. याचंही कारण ते शेतकरी उठल्या सेकंदापासून पूर्ण लक्ष आपल्या शेतावर ठेवतात आणि उत्तम प्रकारचं पीक काढतात. हेही त्यांच्या श्रीमंतीचं एक वेगळं रहस्य आपल्याला लक्षात येते. आता हा जो फरसू आहे त्याचं विशेष अजून काय काय आहे, तो स्वभावानं अतिशय गरीब आहे, कष्टाळू आहे, आपल्या मित्रमंडळी सोबत गप्पा मारणारा आहे, आपल्या पत्नी सोबत मुलांसोबत एकत्र जेवण घेणारा आहे आणि जेवण घेत असताना विशिष्ट प्रार्थना ते म्हणतात आणि त्या प्रार्थनेसोबतच अतिशय आनंदानं जेही भाजी भाकरी केली आहे ते खातात. साहजिकच मुलांनो, मुलाला पण आणि त्यांच्या मुलीला पण तशाच चांगल्या सवयी असतील, तेही कष्टाळू असतील असं आपण समजून घेऊया. आता तुमच्या लक्षात आलं असेल की जो मुलगा आहे त्याच्या बाबतीत फरसूनी काय केलं, माझा मुलगा आहे हा आपला म्हातारपणी सांभाळणार आहे आणि त्याला आपल्याला भरपूर शिकवायला पाहिजे असं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी त्या शिक्षणासाठी भरभरून खर्च केला. मी इथे फरसूचं चुकलं असं म्हणत नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण हा काळ जुना आहे. त्या कालखंडात मुलींच्या शिक्षणाला खूप महत्त्व दिलं जात नव्हतं. त्यामुळं फरसू एका जुन्या विचाराचा आहे, मागील विचाराचा आहे. त्यामुळं तोही तसाच वागला असेल तर काही विशेष नाही, वाईट पण नाही आहे. हा कदाचित 3 पैकी एका तरी मुलीला त्यांनी उच्च शिक्षण द्यायला पाहिजे होतं, असं कदाचित मुलींना हा धडा ऐकताना समजून घेताना मनातून वाटून गेलं असेल, एवढं मात्र नक्की आहे. मलाही तसंच वाटतं. मुलाला उच्च शिक्षण त्यांनी जरूर दिलं आणि त्या उच्च शिक्षणाबरोबर त्याला चांगली नोकरी पण लागली. आता आपला मुलगा उच्च शिक्षित आहे म्हणल्यावर त्याची पत्नी म्हणजे आपली सून पण उच्च शिक्षित असावी हे त्याच्या मनात येणं काही विशेष नाही, वाईट पण नाहीये. साहजिकच विद्यार्थी मित्रांनो, त्याची सून पण फरसूची उच्च शिक्षितच होती. आता हे बघत असताना फरसूच्या बायकोकडे आपण जरा वळूया आणि ते बघूया की फरसूची बायको हे पात्र कसं रंगवता येईल. एक तर अतिशय साधी भोळी असावी, खूप कष्टाळू असावी,
आपल्या पतीच्या सेवेमध्ये आणि आपल्या मुलांच्या खानपानमध्ये ती काही कमी करत नसावी आणि त्याच्यासोबतच एवढं सगळं करून ती शेतात पण आपल्या नवऱ्याला काम करायला मदत करणारी असावी. मला असं वाटतंय की फरसू आणि त्याची बायको कोसू या दोघांमध्ये जास्त कष्टाळू कोण असेल तर मला असं वाटतंय की कोसू असावी. का बरं? कारण तिला घरातलं सगळं काम करायचं आहे. 4 मुलं, पती, स्वतःसाठी स्वयंपाक बनवायचा आहे. साहजिकच आपण विचार केला, नाश्ता, जेवण, दुपारचं आणि संध्याकाळचं जेवण म्हणजे 3 तास स्वयंपाक बनवायचा आहे. त्याच्यासोबत शेतातली सगळी कामं करायची आहेत. घरासमोर एक चिंचेचं खूप मोठं झाड आहे. त्या चिंचेच्या झाडाचा पाला पण भरपूर पडतोय, तो झाडून पण घ्यायचा आहे. आणि शेतातलं घर असल्यामुळं घाण सतत होत असेल, त्याला पण काळजी घ्यायची आहे. आणि तो सगळा पाला एकत्रित करून जिथं जनावरांचं शेण टाकलं जातं तिथं ती टाकत पण असेल, म्हणजे जनावरांच्या गोऱ्या लावणं शेणाच्या, हे पण तिच्याकडे काम असेलच, हे ना. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना तिनं शेतात काम करणे म्हणजे कोसू अतिशय अतिशय कष्टाळू असली पाहिजे असं मला वाटतंय. झालं असं एकदा की खिळा किंवा एखादा काहीतरी लोखंडी काहीतरी लागलं तिच्या पायाला, इथे मात्र फरसूचं थोडंसं दुर्लक्ष झालं असेल असं मला वाटतंय. फरसूचं एकट्याच का बरं, कोसूचं पण स्वतःकडे दुर्लक्ष झालंय असं मला वाटतंय. त्याचबरोबर त्यांच्या लेकराचं पण आईकडे दुर्लक्ष झालंय असं पण वाटतंय. आणि शेतात कामं करताना काहीतरी लागतच असतं असं समजून आणि त्या लागलेल्या गोष्टीकडे छोटी आहे असं समजून दुर्लक्ष केलं गेलं आणि त्यांनीच कोसूचा जीव घेतला. लागून 2-4 दिवस झाले असतील फक्त, पण धनुर्वातासारखं काहीतरी झालं. आज आपण शहरामध्ये थोडंसं लोखंडाचं काही लागलं, टीटीचं इंजेक्शन घेतो आणि आपण त्या रोगापासून बचाव करतो. पण हे खेडेगाव आहे, त्यांना कळालं नसेल आणि त्यामुळंच कोसू वारली असं आपल्या लक्षात येतं. आता त्यांच्या 3 मुलीबद्दल थोडक्यात बोलूया तर 3 मुली लग्न करून त्यांच्या घरी गेल्या आहेत आणि त्या सुखानं संसार करतायत असं आपण समजूया. या फक्त सुखादुःखात माहेरी येत असाव्यात एवढंच त्यांचा काय रोल असेल या धड्यापुरता आपण समजूया. आता उरतो तो मनू आणि मनूची बायको. विद्यार्थी मित्रांनो, मनूची बायको आल्यापासून पहिल्या क्षणापासून आपले रंग दाखवायला सुरुवात केली. ते म्हणजे तिला हे घर बिलकुलच आवडलेलं नाहीये. आता आपलं लग्न एका खेडेगावातल्या मुलासोबत झालंय आणि ते शेतात राहतात. वडील त्याचे शेतकरी म्हणजे आपले सासरे शेतकरी आहेत आणि शेतातलंच घर आहे. एवढं सगळं अगोदर माहिती असताना सुद्धा नंतर मात्र हेच नको आहे असं म्हणणारी मुलगी, मला वाटतं मुलांना पण आवडणार नाही आणि मुलींना तर बिलकुलच आवडणार नाही. कारण निश्चितच सुसंस्कारी कुटुंबातल्या मुलीला जसे आईवडील हवे असतात तसे सासू सासरे पण हवेच असतात. कारण ज्या घरामध्ये म्हातारी माणसं आहेत ते घर जास्त सुरक्षित असतं निश्चितच. त्यामुळे एका संस्कारी कुटुंबातल्या मुलीला हे हवं असतं. पण मनूची जी बायको आहे ती वेगळी आहे. तिला इथं घर नकोय असं, तिला चकाचक घर हवंय, फरशी हवी आहे, स्लॅब हवाय, असं घर हवंय. आणि त्यासाठी काय करणं शक्य आहे तर हे शेती विकावी. शेती विकावी, विकलेल्या पैशातून एक वनरूम किचन घर घ्यावं, ज्याला फरशा असतील चकाचक, व्यवस्थित पुसल्याबरोबर लगेच स्वच्छ दिसावं असं घर असेल, अशा पद्धतीचं घर असावं. भिंती छान असाव्यात, वरती स्लॅब व्यवस्थित असावा. अशा पद्धतीनं काहीतरी तिचे विचार वेगळे आहेत. हे लग्नानंतर बदललेले विचार आहेत. खरं तर इथं मनूची चूक होतीये का तर हो होतीये. आपल्या पत्नीला समजावून सांगण्यात जसं अनेक पती कमीच पडतात तसं इथे मनू पण पडलाय. काय बोलणार दुसरं. पण मनूचं वाईट कधी वाटतं मुला मुलींना, जेव्हा मनूची बायको आपल्या सासऱ्याला म्हणजे मनूच्या वडिलाला अतिशय उद्धट पद्धतीने बोलते. मनूचे वडील जेव्हा बसलेले असतात तेव्हा त्यांना खुर्चीवर बसा, कसं बसता, बसायची पण अक्कल नाही, अशा पद्धतीने बोलते. तेव्हा मात्र आपल्याला ऐकताना ते थोडंसं त्रास होतो. इथं आपल्या लक्षात येत असेल की मनूचे वडील जर समजा आकाशाकडे बघत असतील किंवा कुठेतरी बघून असा विचार करत असतील की काय करायचं, एवढं मोठं शेत गेलं माझं. आता मित्रांनो, शेत विकलं गेलं, घर बांधलं गेलं, वनरूम किचनचं छोटंसं
घरासमोर असणारी मोठीशी चिंच जी आहे तोडली गेली आणि मनूच्या बायकोने आणि मनूने ठरवलं की आपल्याला काय पाहिजे आता, इंग्लिश गुलाबाची रोपं लावूया, छान छान दिसतील, मस्त दिसतील आणि ही गुलाबाची रोपं आपल्या घरासमोर शोभून दिसतील. नाहीतर या चिंचेचा किती पाला होतोय ना, आणि या सगळ्या घाणीमुळे किडे मुंगी आतमध्ये येतात घरात. छी छी छी, असलं घाण नकोच काही. आता मनूच्या वडिलांच्या समोर प्रश्न भरपूर आहेत विद्यार्थी मित्रांनो. बायको वारली आहे, बायको गेली आहे, शेत गेलंय, घरासमोरची चिंच गेली आहे. अहो, मनूच्या वडिलांच्या शेतामध्ये, फरसूच्या शेतामध्ये जी विहीर होती, त्या विहिरीला एवढं पाणी होतं की सगळ्या गावात दुष्काळ पडला ना तरी सुद्धा तिथलं पाणी आटायचं नाही. सगळ्या गावातले लोक तिथलं पाणी घेऊन जायचे. म्हणजे खऱ्या अर्थानं अन्नदाता पण होताच, पण जेव्हा गावाला तहान लागायची तेव्हा आपल्या विहिरीचं पाणी कसलाही मोबदला न घेता देणारा फरसू हा पाणी देणारा सुद्धा होता. पाणपोई पण होती त्याची, असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे त्याचा स्वभाव, त्याचं जीवन चरित्र हे आपल्याला लक्षात येतं. आणि एका सच्च्या शेतकऱ्याला विद्यार्थी मित्रांनो, आपली शेती गेली याचं सर्वात मोठं दुःख असतं. एखाद्या शेतकऱ्याला त्याचा बैल जर समजा गेला, विकला गेला, मेला, तर जे दुःख होतं ते दुःख इथं मनूच्या वडिलाला होतंय. पण या दुःखाचा लवलेश सुद्धा मनूला नाही, मनूच्या पत्नीला पण नाही. आता हा जो फरसू आहे तो आपल्या मित्रांसोबत बोलतोय. त्याचे मित्र पण त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात की अरे फरसू, अरे तू कुठे आहेस बाबा, लोक खेडे सोडायला लागले, शहरात जायला लागले. अरे शहरातच काय, अमेरिकेला जायला लागले, तू कशाला त्रास करून घेतोय. आता तू मस्त गुळगुळीत फरशीवर बस, खुर्चीवर बस, उर्वरित आयुष्य आनंदानं जग. पण ह्या सगळ्या संकल्पना मात्र फरसूला बिलकुल आवडत नाहीये. इनुस मास्तर समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत पण त्याला आवडत नाहीये. तो म्हणतो, हे आभाळातल्या देवा, बघ माझ्या जीवनात कसं हे विपरीत घडलंय सगळं. इथं या धड्यामध्ये त्यांची भाषा अतिशय गावंढळ आहे पण सच्ची आहे. शहरातलं आपलं बोलणं अतिशय चांगल्या शब्दात असतं विद्यार्थी मित्रांनो, खरं आहे, पण त्याच्यामध्ये कृत्रिमपणाच भरपूर असतो. सच्च नसतं, खरं नसतं. ही भाषा जरी थोडीशी खेळवळ वाटत असली तरी तिच्यामध्ये एक सच्चेपणा आहे. त्यामुळे मला खात्री आहे की हा धडा वाचताना पण तुम्हाला खूप आवडेल आणि हा व्हिडिओ बघितल्यावर हा धडा समजायला, प्रत्येक पात्र समजायला खूप मदत पण होईल. थँक्यू सो मच.